आज सकाळी दारात रिक्षा उभी राहिली आणि काही क्षणात आवाज आला, वहिनी, तुझ्याकडे सुट्टे पैसे असतील तर रिक्षा ड्रायव्हरला दे, माझ्याकडे 500 रुपयाची नोट आहे. मोहिनी घरात शिरताच तिच्या वहिनीला नंदिनीला म्हणाली, हो ताई, तुम्ही घरात येऊन बसा, मी सचिनला त्या ड्रायव्हरला पैसे द्यायला सांगते. नंदिनीने सचिनकडे सुट्टे पैसे दिले आणि तिने सांगितले की हे पैसे रिक्षा ड्रायव्हरला देऊ नये. सचिन ते पैसे हातात घेताच रागाने पुटपटत म्हणाला, आई, आली ही कंजूस आत्या, तिच्याकडे कधीच सुट्टे पैसे नसतात, नेहमी आपल्यालाच आत्याचं रिक्षाचं भाडं द्यावं लागतं. बाळा, काही म्हणालास का, असं म्हणत मोहिनी सोप्यावर बसली. त्यावर नंदिनी म्हणाली, नाही ताई, तो काहीच म्हणाला नाही. मग नंदिनीने रागाने बघत असलेल्या सचिनला गप्प राहण्याचा इशारा करत ते पैसे रिक्षावाल्याला देऊन ये असे सांगू लागली. मोहिनीताई ह्या नंदिनीच्या मोठ्या नणंदबाई. जेव्हा नंदिनी मोहिनीताईंसाठी चहा नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये निघून गेली तेव्हा मोहिनीताई म्हणू लागली, काय ग नंदिनी, घरात खूपच शांतता दिसत आहे, सर्वजण कुठे गेले आहेत आणि आईने अजूनपर्यंत माझा आवाज ऐकला नाही का? नाही तर इतक्यात बाहेर आली असती. तब्येत बरी आहे ना तिची, असं म्हणत म्हणत मोहिनीताई संपूर्ण घरात फेऱ्या मारू लागली. त्यावर नंदिनी म्हणाली, अहो ताई, तुम्ही विसरलात का, आज एकादशी आहे, आई अर्पितासोबत मंदिरात गेल्या आहेत आणि तुमचा भाऊ ऑफिसला गेला आहे. सचिनचे पेपर चालू आहेत म्हणून तो आत्ताच शाळेतून घरी आला आहे, असं म्हणत नंदिनी ट्रे घेऊन बाहेर आली. त्यावर मोहिनीताई नंदिनीला विचारू लागली की तुझ्या मुलीचं म्हणजेच अर्पिताचं काय चाललं आहे, ती काय करत आहे, तिचं लग्न वगैरे करायचं आहे की तिला असंच बसून ठेवायचं आहे घरी. एवढंच नाही तर नंदिनीने आणलेल्या ट्रेमधून लाडू खात मोहिनीताई पुढे म्हणू लागली की मुलीला जास्त शिकवू नका, नाहीतर चांगली मुलं मिळत नाहीत आणि अजून बऱ्याच अडचणी येतात. असं म्हणत मोहिनीताईने तिच्या वहिनीला नंदिनीला ज्ञान देण्यास सुरुवात केली. तितक्यात अर्पिता तिच्या आजीसोबत घरी आली. तेव्हा मुलीला म्हणजेच मोहिनीताईला पाहून आजी खूप खुश झाली. मग सर्वांनी मिळून गप्पा गोष्टी करत एकत्र नाश्ता केला. तर नंदिनीने मोहिनीताई आल्यामुळे दुपारच्या जेवणात अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले होते. घर, कुटुंब आणि मुलांबद्दल विचारपूस केल्यानंतर मोहिनीताई आणि सासूबाई जेवण करून झोपून गेल्या. पण झोपण्यापूर्वी मोहिनीताईने नंदिनीला असा आदेश दिला होता की मला दुपारी लवकर उठव, कारण आपल्याला बाजारात शॉपिंग करण्यासाठी जायचं आहे आणि तसंच सोबत सुट्टे पैसे काढून ठेव. शॉपिंगचे नाव ऐकताच नंदिनीने स्वतःच्या कपाळाला हात मारला आणि मनातल्या मनात म्हणाली, झाला सत्यानाश, या शॉपिंग करत बसतील आणि सर्व बिल मला भरत बसावं लागेल. आईला असं काळजीत असलेलं पाहून नंदिनीच्या दोन्ही मुलांनी तिला एक युक्ती सुचवली आणि ते म्हणू लागली की अगं आई, तू काहीही कारण दे, तू आत्याला असं सांग की माझं खूप डोकं दुखत आहे आणि मला डॉक्टरकडे जायचं आहे. त्यावर नंदिनी म्हणाली, अरे मुलांनो, तुमच्या आत्यांना मी आज ओळखत नाही, गेल्या 22 वर्षापासून मी त्यांना चांगलीच ओळखते आहे. ती सर्वांसमोर पटकन बोलेल की दिवसभर घराच्या कामात व्यस्त असतेस, तर डोकं तर दुखणारच ना, माझ्यासोबत बाजारात चल, मग तुझं डोकं दुखणं कमी होऊन जाईल. आणि जर डॉक्टरांचं कारण सांगितलं तर म्हणेल की आधी डॉक्टरांच्या इथे जाऊन नंबर लावू आणि त्या दरम्यान शॉपिंग करून घेऊ. त्यांच्यासोबत शॉपिंग करण्यासाठी नाही तर इतर ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा त्यांना फक्त मीच नाही तर तुमचे बाबा आणि इतर नातेवाईक सुद्धा त्यांच्यापासून लांब पळतात. प्रत्येक जण त्यांना कोणते ना कोणते कारण देऊन त्यांच्यापासून सुटका करून घेत असतात, पण नेहमी मीच त्यांच्या जाळ्यात अडकली जाते. काय करू? जेव्हा तुमची आजी मला ताईंसोबत जा असं बोलल्यावर त्यांना कारण देणं मला योग्य वाटत नाही. आजपर्यंत त्यांनी कधीच रिक्षाचं भाडं दिलेलं नाही. प्रत्येक वेळी स्वतःची जवळची 500 किंवा 2000ची नोट काढतात. या सर्व गोष्टी नंदिनी आपल्या मुलांना त्यांच्या आत्याच्या चलाकीबद्दल सांगत होती आणि अजून काही कारणे देऊन तुमची आत्या भाडं देण्यासाठी टाळाटाळ करते. संध्याकाळचा चहा झाल्यानंतर नंदिनी आणि मोहिनीताई शॉपिंग करायला निघून गेल्या. बाजारात पोहोचल्यानंतर मोहिनीताई सामान घेऊ लागल्या आणि जसं दुकानदाराने म्हटलं 150 रुपये द्या, तेव्हा रीमाताईंनी स्वतःच्या पर्समधील 2000 रुपयाची नोट काढून दिली. ती 2000 रुपयांची नोट पाहून दुकानदार म्हणाला, अहो ताई, सुट्टे पैसे द्या, आज सकाळपासून एवढ्या पैशाचा धंदा सुद्धा झालेला नाही. तेव्हा मोहिनीताईंनी नंदिनीला म्हणाली, वहिनी, तू दे पैसे, तुझ्याकडे 150 रुपये तर नक्कीच असतील ना, असं म्हणत ती पुढे निघून गेली. सुट्ट्या पैशांची छोटी पिशवीच नंदिनीने तिच्या बॅगेत सोबत आणली होती, पण ती पिशवी तिला बॅगेत सापडत नव्हती. त्यामुळे ती खूप हैराण झाली. बॅगेच्या सर्व चैनी उघडून व्यवस्थितपणे पाहू लागली, पण तिची ती पिशवी कुठेच मिळत नव्हती. नंदिनीला अजूनपर्यंत दुकानातच उभी आहे हे पाहून मोहिनीताई परत आली आणि म्हणाली, काय झालं वहिनी, तू पैसे दिलेस ना, मग इथे का उभी आहेस? त्यावर नंदिनी म्हणाली, अहो ताई, सुट्ट्या पैशांची पिशवीच मिळत नाही. असं वाटतंय की घाईघाईत कदाचित घरीच विसरून आली आहे.
तुम्ही बघा, तुमच्याकडे 500 रुपयाची नोट असेल तर ती नोट दुकानदाराला देऊन टाका. तेव्हा मोहिनीताई नंदिनीची पर्स घेऊन स्वतः चेक करू लागली. पण ती छोटी पैशाची पिशवी न मिळाल्याने मोहिनीताईंनी 500 रुपयाची नोट स्वतःच्या पर्समधून काढून दुकानदाराला दिली. तेव्हा मोहिनीताई नंदिनीला म्हणाली, वहिनी, आपण आता घरी जाऊ. बघा ना, आज मी प्रवास करून आली आहे आणि लगेचच शॉपिंग करण्यासाठी आली. त्यामुळे मला खूप अशक्तपणा जाणवत आहे. चल, आपण घरी जाऊ. मोहिनीताई असे कारण देऊन रिक्षा बोलवू लागली, कारण आता त्यांना यापुढची खरेदी स्वतःच्या पैशाने करावी लागणार होती. तेवढ्यात आवाज आला, अगं आत्या, आज इतक्या लवकर तुझी शॉपिंग कशी काय झाली? समोर स्कूटीवर उभ्या असलेल्या अर्पिता आणि सचिनने त्यांच्या मोहिनी आत्याला प्रश्न विचारला. त्या दोघांना पाहून नंदिनी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, तुम्ही दोघं इथे काय करत आहात? तेव्हा सचिन म्हणाला, मला माझ्या नोट्सचे झेरॉक्स काढायचे होते आणि तिवारी यांच्या हॉटेलमध्ये छोले भटुरे खाण्याचं मन होत होतं. त्यामुळे विचार केला की बाजारात जाऊ, मग आपल्याला तिथे तू आणि आत्या भेटाल. त्यावर अर्पिता हसत हसत म्हणाली, अगं आई, आत्याला सुद्धा छोले भटुरे खूप आवडतात, त्यामुळे आम्ही दोघेही इथे आलो. तेव्हा मोहिनीताई म्हणाली, नाही नाही मुलांनो, आज नाही, आज मी खूप थकली आहे आणि आपण सर्वजण घरी जाणार आहोत. छोले भटुरे परत कधीतरी खाऊ. अशा प्रकारची कारणं देऊन मोहिनीताई तिथून लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करू लागली. पण अर्पिता आणि सचिनच्या समोर मोहिनीताईंचं काहीच चाललं नाही. त्यानंतर तिवारींच्या हॉटेलवर एसी मध्ये आरामात बसून अर्पिता, सचिन आणि नंदिनीने छोले भटुऱ्यांचा आस्वाद घेतला. पण मोहिनीताईंना बिलाचा विचार करून घाम फुटू लागला. काय झालं आत्या, प्रत्येक वेळेस तर तू 2 प्लेट छोले भटुरे खातेस आणि आज तुझ्याकडून 1 प्लेट सुद्धा खाली जात नाही. सचिनच्या या बोलण्यावर मोहिनीताईने फक्त स्मितहास्य केलं. बिल आल्यावर मुलांच्या मोहिनी आत्यांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी 2000 रुपयांच्या नोटेकडे पाहिलं आणि जणू आज तिची शेवटची भेट असल्यासारखं तिने ते पैसे वेटरला दिले. तेव्हा नंदिनी म्हणू लागली की बरं झालं ताई, आता तुमच्याकडे 2000 रुपयांचे सुट्टे झाले आणि एसी मधून बसून नाश्ता केल्याने तुम्हाला आलेला थकवा दूर झाला असेल. तसंही आपण रोज रोज बाजारात कुठे येणार आहोत. तुम्ही असं करा की आता तुमचं शॉपिंग पूर्ण करून घ्या. असं म्हणत सर्वजण तिवारीच्या हॉटेलमधून बाहेर आले. तितक्यात मोहिनीताई म्हणाली, नको वहिनी, आता कसली शॉपिंग करायची नाही. या सर्व गोष्टी माझ्या सासरी सुद्धा मिळतात. उगाचच इतकं ओझं कशाला घेऊन जाऊ. मला माझी तब्येत बिघडल्यासारखी वाटत आहे, म्हणून चला आपण आता घरी जाऊ. असं म्हणत म्हणत मोहिनीताई चक्कर आल्यासारखं करू लागली. तितक्यात अर्पिताने लगेच रिक्षाला हात दाखवला आणि मोहिनीताई आणि नंदिनी घरी निघून गेल्या. आता या रिक्षाचं भाडं देखील मुलांच्या मोहिनी आत्यानेच दिलं होतं, कारण सुट्टे पैसे नाहीत असं कारण ती आता देऊ शकत नव्हती. खरी गोष्ट अशी आहे की नंदिनी मुद्दाम सुट्ट्या पैशाचं कारण देत नव्हती. तिला माहीत सुद्धा नव्हतं की तिच्या मुलांनी म्हणजेच अर्पिता आणि सचिननी ती सुट्ट्या पैशांची छोटी पिशवी बाजारात जाण्यापूर्वीच तिच्या बॅगेतून काढून ठेवली होती आणि दोघांनी मुद्दामच बाजारात जाण्याचा प्लॅन केला, कारण आत्याला चांगला धडा शिकवण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचा प्लॅन केला होता, म्हणजे त्यांची कंजूस आत्या 2000ची नोट सुट्टी करू शकेल. तर मित्रांनो, माहेरवासीन असलं म्हणून काय झालं, स्वतःचा खर्च स्वतः करण्याची धमक असली पाहिजे. दुसऱ्यांच्या जीवावर ओढ्या मारणं खूप सोपं असतं. वारंवार अशा चुका करत राहिलात तर धडा शिकवणाऱ्या माणसांची या जगात काहीच कमतरता नाही. अशा प्रकारे आत्याच्या दोन्ही भाच्यांनी तिला चांगल्या प्रकारे धडा शिकवला आणि स्वतःच्या आईला इतर कुटुंबातील सदस्यांना आत्यापासून वायफळ खर्च करण्यापासून कायमचं मुक्त केलं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवीन कथांसोबत.